मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की ही जी योजना आहे ही तळागाळातील महिलांपर्यंत आम्ही पोहोचवू शकलो आणि निश्चितपणाने महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राबवली आणि महिलांच्या आयुष्यामध्ये जो काही एक आनंद आम्ही त्या निमित्ताने आणण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। अजित पवारांना ही खरं तर जबाबदारी दिली होती आणि ज्या पद्धतीने तुम्ही जबाबदारी पार पाडली पुन्हा एकदा अशीच जबाबदारी पुढच्या काळात घ्याल का? कारण 1500 वरून 2100 वर जायचं आहे। पक्षाचा निर्णय आहे तो। मंत्रिपदाच्या शपथविधीपर्यंत कधीपर्यंत होऊ शकतो? राजभवनला उद्या शपथ होईल अशी माहिती आज तर काही त्याबद्दलची आमच्यासोबत तरी चर्चा नाही झाली। जो काही निर्णय ते वरिष्ठ घेतील। रायगडमधले महायुतीचे एक सहकारी सातत्याने टीका करत राहतात। मी फार काही त्याच्यावर लक्ष देत नसते। मी कधी टीकावर लक्षच देत नाही आणि मला असं वाटतं की ज्याला त्याला यश मिळालेलं असतं निवडणुकीमध्ये त्यांनी जरा जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं। त्याच्यामुळे लगेच आपण निवडून आलो म्हटल्यावर काही डोक्यात हवा घालून घ्यायची गरज नसते। त्यामुळे आम्ही काम करत असतो। मी पण मताधिक्याने निवडून आली याचा नम्रतेने मी स्वीकार केला, पण याचा अर्थ असा नाही होत की माझ्या समोरच्यांवर मी टीका करीन। त्यांनी लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक लढवली आणि त्यामुळे जे काही यश मिळो अपयश मिळो त्याच्यातून काही ज्याला अपयश मिळाले त्यांनी खचून जाण्याचं कारण नसतं, ज्याला यश मिळालेलं आहे त्यांनी डोक्यात काही हवा घालून घ्यायची नसते। कोणालाही काही कायमस्वरूपी मिळालेलं नसतं, त्याच्यामुळे त्या पद्धतीनं त्यांनी राहावं अशी माझी तर त्यांना मनापासूनची खऱ्या अर्थानं विनंती राहील किंवा माझा एक त्यांना सल्ला राहील। देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात आजच्या काही बैठकीत चर्चा झाली का? अशी राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये आतमध्ये काही चर्चा झाली नाही। आम्ही फक्त आमचे उमेदवार जे निवडून आले, जे नाही निवडून आले त्या दोन्ही यांचा सत्कार आणि संवाद सत्र होता। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं कोण निवडून आलं आणि कोण नाही निवडून आलं या संदर्भातलं कारण मीमांसा जाणून घेतल्याची माहिती आपल्याला स्वतः मंत्री आदित्य तटकरेंनी दिली। निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।